मग ट्रिक्स सांगायच्या आधी मी रिस्क किंवा धोके जे आहेत त्याच्याबद्दल आधी बोलेन. कारण आपला आजचा भाग संपवताना धोक्यांनी कशाला संपवायचा, आपण थोड्याशा आयडिया बघूया आणि मग संपवूया असा विचार केला. तर त्यामुळं आज आपण थोड्याशा रिस्क कोणत्या आहेत हे आधी बघूया. तर मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये एकच विचार होता की मास्क वापरल्यानंतर कार्बन डायऑक्साईड मुळे त्रास होतो. कारण व्हॉट्सॲपवर असं फॉरवर्ड आलेलं आहे आणि व्हॉट्सॲपवर आलेलं असल्यामुळे ते सगळ्यांना पटलेलं आहे की मास्क लावल्यानंतर आपला CO2 आपण घेतो आणि त्यामुळं आपल्याला त्रास होतो. आणि त्याचबरोबर दुसरं पण एक व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मास्क मधली छिद्र एवढी मोठी आहेत की मास्क वापरून देखील त्याच्यामधनं व्हायरस बाहेर पडतो, त्यामुळं मास्क वापरून काहीच फायदा नाही आहे. पण शक्यतो कुणालाही असा प्रश्न पडला नाही की हवा जे CO2 आहे ते मास्कमध्ये अडकते आणि व्हायरस मात्र जो मोठा आहे त्याच्यापेक्षा अणुरेणूपेक्षा आणि तो मात्र बाहेर जातो, असे दोन्ही कसे काय बरं मेसेज आले असतील. म्हणजेच ते दोन्हीही योग्य नाही आहेत हे लक्षात घ्या. तर CO2 मास्कमध्ये वगैरे काहीच अडकत नाही आणि आपण फक्त CO2 घेऊन आपल्याला त्रास होतो असं नाही आहे. पण आता सगळे असं म्हणतील की अरे पण आम्हाला तर त्रास झाला होता, आणि तो खरंच झाला होता आणि काही लोकांना होऊ शकतो. मग अशा वेळेला कोणते त्रास शक्यतो जाणवलेत लोकांना? जरासं डोकं जड होणे किंवा कोंडल्यासारखं वाटणे किंवा धाप लागल्यासारखी वाटते आणि असे काही प्रकार काही लोकांना झालेले आहेत. मग ह्यांचं कारण काय असेल? तर या बाबतीमध्ये मला एक असं मिळालेलं आहे रेफरन्स, दाणी सरांनी पाठवला, तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट्समध्ये देईन आणि ज्यांना वाचायचं असेल पूर्ण ते त्याच्यामध्ये वाचू शकतात. तर आपला जो चेहरा आहे हा अतिशय संवेदनशील असतो. म्हणजे तुम्ही लहानपणी तो खेळ खेळला होता का मला माहिती नाही, जिथं आपण डोळ्यांच्या समोर कपाळाच्या इथे एक बोट ठेवतो आणि ते बोट आपण जर नुसतं ठेवलं, स्पर्श नाही करत, त्याच्या समोर हवेमध्ये असतं ते बोट आणि ते तेवढ्या जवळ आहे, ह्यामुळं देखील मग हळूच डोकं दुखायला सुरुवात होते. लहानपणी आम्ही असा खेळ करायचो. तर आपला चेहरा एवढा संवेदनशील आहे की त्याला थोडेफार जरी स्पर्श एक्स्ट्रा झाले, आणि मास्क हा पूर्ण चेहऱ्याला स्पर्श केलेला असतो आणि त्यामुळं ते इरिटेशन एक होत राहतं आपल्याला सवय नसल्यामुळं. मुख्य कारण आहे की आपल्याला सवय नाहीये याची. ज्या कोणाला चष्मा लागलाय त्यांना लक्षात येईल की जेव्हा आपल्याला चष्मा सुरुवातीला लागला होता तर त्यावेळेला सुरुवातीचे काही दिवस ते जाणवत होतं वजन नाकावर किंवा आपल्याला चालताना किंवा असं वेगळं जाणवत होतं, आणि काही दिवस गेले, एखाद दुसरा आठवडा गेला की त्यानंतर लक्षात पण येत नाही आता की आपण चष्मा लावलेला आहे, त्याचा काहीही आपल्याला वेगळेपणा जाणवत नाही. तर मास्क देखील जर आपण सतत लावला तर त्याची सवय होऊन जाते. आता मास्क लावल्यानंतर बऱ्याचदा श्वसन घेण्याची पद्धत आपली नकळत बदलते. म्हणजे कसं होतं की मास्क जास्त हलू नये म्हणून छोटे छोटे श्वास घेतले जातात किंवा थोड्या थोड्या वेळाने घेतले जातात आणि हे ठरवून केलं जात नाही, हे नकळत होतं. पण जेव्हा श्वसनाची लय बदलते, पद्धत बदलते, त्यावेळेला त्या पद्धतीनुसार कधी कधी आपल्याला आपल्या रक्तातल्या वायूंमध्ये देखील थोडेफार बदल जाणवू शकतात. जर खूप जोरजोरात श्वास घेतले तर मग CO2 एकदम कमी होऊन जातो. तसंच म्हणजे फरक पडू शकतो आणि हे तेव्हाच आपल्याला होईल जेव्हा आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित श्वसन करू. मग यासाठी बॉक्स ब्रीदिंग अशी पद्धत जर वापरली की ठराविक काळासाठी श्वास आत घेतला आणि ठराविक काळासाठी श्वास सोडला, तर अशा वेळेला होणारे जे त्रास आहेत ते थोडेसे कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे कधी कधी जर आपल्याला श्वास जोरात घ्यावा लागला काही काम करताना तर अशा वेळेला पण त्रास जाणवू शकतो. मग आपण त्यावेळेला विचार करायचा, जसं तुम्ही जिने चढणार आहात किंवा व्यायाम करताना आपण शक्यतो मास्क लावायचा नाहीये आणि अशा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. तर यासाठी आपल्याला मास्कची सवय व्हावी यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल, तर हळूहळू मास्कच्या वापराचा वेळ वाढवत न्यायला पाहिजे. आणि मुलांसाठी हे फार महत्त्वाचं आहे, कारण काही महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये शाळा जेव्हा चालू होतील तेव्हा मुलांना पूर्ण शाळेचा काळ 3, 4, 5, 6 तास, किती तास शाळा असेल तेवढा वेळ सलग मास्क लावणं आवश्यक आहे. आणि आतापर्यंत ते घरीच होते आणि त्यांनी कधीही मास्क लावला नसेल, तर आता त्यांना थोडा थोडा वेळ मास्क लावून ती वेळ हळूहळू वाढवत नेणं आवश्यक आहे.
विशेषतः जर आपण लक्ष दुसरीकडे गुंतलेलं असताना टीव्ही पाहताय किंवा काहीतरी वाचताय किंवा दुसरं काहीतरी काम करताय, त्यावेळेला जर आपण मास्क लावला तर आपल्याला मास्कची सवय होण्यासाठी थोडी मदत होते, कारण आपलं लक्ष दुसरीकडे गुंतलेलं असतं. जर तुम्हाला शक्य होत नसेल मास्क वापरणं तर अगदी साधा मास्क वापरा, त्याच्यासह शील्ड वापरा, म्हणजे मग प्रोटेक्शन थोडंसं वापरेल. आणि अगदी काहीच शक्य नसेल तर कमीत कमी एक पदरी कापडी मास्क तरी वापरायला हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये एक पदरी असल्यामुळं कुठल्याही प्रकारे हवेसाठी अडथळा होत नाही. तर ह्या अशा विविध पद्धती वापरून आपण जो म्हणजे मास्क लावल्यानंतर काही जणांना जो त्रास जाणवतो तर तो कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करू शकतो. आता जे मास्कचे मी धोके म्हणते किंवा रिस्क आहेत ते मुख्यतः चुकीच्या वापरामुळे आहेत. आणि हे जे चुकीचा वापर आहे तर तो वापर जास्तीत जास्त लोक करतात, आणि बहुधा हे एकच कारण आहे की नकळतपणे जे व्हायरस आपल्या शरीरामध्ये पोचलेला असतो. कारण आजकाल बरेच जण असं म्हणतात की आम्ही तर पूर्ण काळजी घेतली पण माहितीच नाही कुठनं इन्फेक्शन झालं. पण ही जी पूर्ण काळजी घेतलेली असते ती काळजी भाज्या धुण्यामध्ये घेतलेली असते, जी हवेमध्ये प्रोटेक्शन देत नाही, किंवा हात धुण्यामध्ये घेतलेली असते, पुन्हा हवेमधनं प्रोटेक्शन मिळत नाही, आणि बाकी काळजी ही त्या मानाने कमी घेतलेली असते. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं नाहीये, पण जास्तीत जास्त लोकांच्या बाबतीमध्ये हे खरं असू शकतं. तर तुम्ही आता या चित्रामध्ये दाखवलंय की जेव्हा मास्क हा काही काळासाठी आपण चेहऱ्यावरनं खाली करतो आणि विशेषतः गळ्यापर्यंत नेतो, तर त्यावेळेला हे खाली जे फोमाइट तयार झालेले आहेत ते पुन्हा आपल्या नाकापर्यंत येऊन इन्फेक्शन हे आपल्याला लगेच होऊ शकतं. त्यामुळं चुकून देखील मास्क आपल्या गळ्यामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तर त्याचप्रमाणे आपण जेव्हा मास्क खाली ओढतो त्यावेळेला आपण हात मास्कच्या समोरच्या बाजूला लावलेला असतो, आणि त्याचप्रमाणे चेहऱ्याला पण स्पर्श होऊ शकतो. तर अशा विविध प्रकारे आपण आपलं जे प्रोटेक्शन आहे चेहऱ्याचं ते मास्क खाली ओढताना, समोर हात लावताना आणि पुन्हा वर ओढताना याच्यामध्ये आपण घालवतो, आणि मास्क लावण्याचा पूर्ण फायदा जातो त्याच्यातनं, आणि अशा वेळेला चुकून इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचप्रमाणे जे चुकीचा वापर आहे तो कशा कशा प्रकारे होऊ शकतो. बरेच जण श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून नाक मास्कच्या बाहेर ठेवतात. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपल्याला नाक आणि तोंड हे दोनच गोष्टी प्रोटेक्ट करायच्या आहेत व्हायरस पासून, तर अशा वेळेला मास्क मधनं नाक बाहेर असणे किंवा मास्क मधनं पूर्ण चेहरा बाहेर असणे आणि मास्क गळ्यामध्ये असणे, ह्या दोन्ही प्रकारामध्ये हे आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो. त्यामुळे घराच्या बाहेर पडल्यानंतर जर अशा प्रकारची वर्तवणूक तुमची होणार असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अतिशय धोका आहे, आणि व्हायरस हा नकळतपणे, करोना नकळतपणे तुमच्याकडे पोहोचण्याचं प्रमाण हे अशा कृतींच्या वेळी होऊ शकतं. आणि ही कृती शक्यतो आपण माणसांमध्ये असताना करतो, बोलायचं आहे म्हणून करतो, आणि हे दाखवण्यासाठीच की मास्क लावून देखील आपण सर्व करू शकतो, यासाठीच मी प्रत्येक करोनाबाबतचं लाईव्ह हे मास्क लावून करतेय, जेणेकरून जास्त वेळासाठी बोलणं देखील शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे जर छोटीशी पट्टी असेल त्या मास्कची, बऱ्याच वेळेला तो कपडा वाचवलेला असतो, अशी छोटीशी पट्टी असते की फक्त नाक आणि कसंबसं तोंड झाकलंय, तर याच्यामध्ये पण धोका असा आहे की आजूबाजूला जर व्हायरस चिकटला असेल तर तो परत आतमध्ये शिरू शकतो. त्यामुळे असंही नाही करायचंय. बऱ्याचदा इलॅस्टिक ढिल्लं झालं म्हणून किंवा जरासा श्वास घ्यायला यावा म्हणून असा ढिल्ला मास्क लावला जातो, आणि हा कुठल्याही प्रकारचा असू शकेल. सर्जिकल पण ढिला लावतात, N95 ढिला लावतात, पण अशा प्रकारे ढिले मास्क जर असतील तर बाजूनी हवा जाते आणि व्हायरस संक्रमणाचा धोका राहतो. आणि कधी कधी अगदी कोणी समोर आलं म्हणून पटकन फक्त मास्कचं थोडंसं टोक नाकापर्यंत कसंबसं नाकाच्या शेंड्यापर्यंत नेलं जातं, मग अशा वेळेला पण वरनं हवा जाऊ शकते. त्यामुळे ह्या प्रत्येक प्रकारामध्ये नकळत हवेतील तरंगणारा व्हायरस आणि व्हायरस हवेमध्ये किती काळ तरंगतो याच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळे अजून आकडे मिळतात. काही ठिकाणी म्हटलं गेलंय की ते काही मिनिटांपर्यंत हवेमध्ये असतो, आणि काही ठिकाणी म्हटलं गेलंय की काही तासांपर्यंत देखील हवेमध्ये तरंगत राहू शकतो. जे बारीक कण असतात ते व्हायरसचे, एरोसोल जे म्हणतो आपण. तर अशा वेळेला कधीही कोणत्याही क्षणी व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं मास्क न काढणे हा एकच मार्ग आहे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा. आणि
आपण जर असा विचार केला, काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी काढला कारण मी एकटाच आहे ना, मी एकटाच आता चाललोय, मी जिने उतरतोय पण मी एकटाच आहे, त्यामुळे मग मी मास्क काढला. पण हे लक्षात घ्या की तुमच्या आधी एक 5 मिनिटं 10 मिनिटं तिथनं कुणी गेलं असेल, किंवा लिफ्टमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही म्हटलात की आता मी एकटाच आहे लिफ्टमध्ये आणि आता मी मास्क काढेन, तर त्या हवेमध्ये तुमच्या आधी जे कोणी गेलं असेल आणि त्यांनी खोकलं शिंकलं असेल, त्यांनी मास्क लावला नसेल, तर अशा वेळेला ती हवा दूषित असू शकते. त्यामुळं आजूबाजूला कोणी नाही हे मास्क काढण्याचं कारण होऊ शकत नाही. जर असं आपण केलं बाहेर असताना तर कधीही चुकून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. तर मास्क लावण्याची योग्य पद्धत काय आहे? मास्क एवढा मोठा असावा की नाकाच्या बेसपासून पूर्ण हनुवटीच्या खालीपर्यंत पूर्ण एरिया त्यांनी कव्हर करावा आणि तो चेहऱ्याला अशा प्रकारे घट्टपणे बसावा जेणेकरून बाजूनी हवा मोकळेपणाने नाही जाऊ शकणार. तर हे 2 नियम मास्क तयार करताना आपण पाळायला हवेत. आणि सगळ्यात मोठा जो मास्कचा धोका आहे तो आहे पर्यावरणाला धोका. कारण तुम्ही विचार करा, लाखो लोक काही ना काहीतरी मास्क वापरतायत आणि जर त्यांनी वापरून टाकून देण्याजोगे मास्क वापरले, आणि आपल्याकडे तर माहिती आहे की आपण कचरा टाकणे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन या बाबतीमध्ये आपण अजूनही तेवढे पुढारलेले नाही आहोत. आणि आता या काळामध्ये देखील मास्क पाण्याद्वारे समुद्रामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत. जेव्हा कचरा समुद्रामध्ये पोहोचतो तेव्हा पूर्ण त्याचा प्रवास झालेला असतो आणि याचा धोका जमिनीवर पण जे मास्क पडलेले असतात ते पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन जे आपले नाले आहेत ते तुंबणे, गटारी तुंबणे आणि त्यामुळं मग पुन्हा आपल्याला पुराचे धोके. तर हे सर्व धोके हे पुढील 1-2 वर्षामध्ये येऊ शकतील. त्यामुळं आज आता या क्षणापासून मास्कचा व्यवस्थित वापर तर करणारच आहोत, त्याचबरोबर त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे देखील आपली जबाबदारी आहे. हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. मग यासाठी काय करता येईल, यासाठी मी काही उपाय सुचवतेय. असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर बाधित व्यक्तीने जरी वापरलेला मास्क असेल, सर्जिकल मास्क तुम्हाला टाकायचा आहे, तर तो जर तुम्ही 3-4 दिवस बाजूला साठवून ठेवलात आणि त्यानंतर तो कापून इतर कचऱ्यासह त्याची विल्हेवाट केली तरी हरकत नाही. कापणं फार आवश्यक आहे, कारण कापल्यानंतर ते बारीक तुकडे झाल्यानंतर ते लवकर विघटन होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे पुनर्वापर होणं मग शक्य होत नाही. त्यामुळे हा एक मार्ग सुचवलेला आहे. दुसरा, वैद्यकीय कचऱ्यासारखा त्याला जमिनीमध्ये खोलवर पुरणे हा एक मार्ग आहे, पण तो करणं थोडंसं अवघड आहे. तर त्यापेक्षा जर आपल्या स्थानिक संस्थांनी अशी काही सोय केली, जशी आपल्याकडे घंटागाडी येत असते, तर त्यामध्ये आपण ओला आणि सुका कचरा व्यवस्थित वेगळा करून देत असतो. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एखादी सोय किंवा बॅग अशी ठेवायची की ज्याच्यामध्ये प्रत्येक जण आपले वापरलेले मास्क किंवा ग्लोव्ज असतील तर ते त्या पिवळ्या पिशवीमध्ये टाकू शकतील. तर अशी एक सोय करणं सहज शक्य आहे, जेणेकरून नंतर जो कचऱ्याचा प्रॉब्लेम होणार आहे तो होणार नाही. त्याचप्रमाणे अजून एक असं एक सजेशन आहे की डॉक्टर त्यांच्याकडचा वैद्यकीय कचरा हा विल्हेवाट लावण्यासाठी देतच असतात. तर तो जो कचरा आहे त्याचप्रमाणे जर स्थानिक IMA बाबत आपण चर्चा केलीत तर त्यांच्याकडे देखील ते काही असे कंटेनर ठेवू शकतात छोटे, की जिथे तुम्ही तुमचा वापरलेला मास्क किंवा ग्लोव्ज वैद्यकीय कचरा जो आहे तो IMAच्या शाखेमध्ये किंवा जवळच्या दवाखान्यांमध्ये एखादी अशी आपण कलेक्शनची सोय ठेवू शकतो आणि त्यामध्ये जर सर्वांनी तिथे कलेक्ट केला तर तो त्यांच्या कचऱ्याबरोबरच तो जाऊ शकेल. तर हे काही उपाय आहेत वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्याचे. आणि त्या